शिंदे म्हणजे ठाकरे नाही, शरद पवार फेल जाणार. आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 2 महिने लांबली आहे, तरी निवडणुकीचे राजकारण थांबलेले नाही. साऱ्याच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या हिशोबाने सारेच तयारीला लागले आहेत. जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीची चाचपणी सुरू आहे. अव्वाच्या सव्वा जागांवर दावे केले जात आहेत. सध्या गणेशोत्सवाची धामधूमही आहे. नवरात्रीच्या दिवसात नेमके चित्र समोर येईल. सध्या मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आहे. निवडणूक पूर्व मतचाचण्यांचे सर्वे येणे सुरू झाले आहेत. अर्थात हे सर्वे किती खरे असतात याचा अनुभव याआधी जनतेला घेतला आहे. यापेक्षा एक्झिट पोलचे अंदाज बऱ्यापैकी वास्तव राहत आले आहेत. तरी एक अंदाज म्हणून अशा सर्वेची उत्सुकता संपलेली नाही. त्यातल्या त्यात टाइम्स नाव वाहिनीचा ताजा सर्वे थोडा विश्वासार्ह वाटतो. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असे या सर्वेंना वाटले आहे. भाजपाला 83 ते 93 जागा मिळतील असे हा सर्वे सांगतो. भाजपाला 26% तर शिवसेनेला 16% मते मिळतील असा अंदाज या सर्वेने वर्तवला आहे. काँग्रेसला 16%, ठाकरे सेनेला 14%, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 13% मत मिळू शकतात. याचा अर्थ ही विधानसभा निवडणूक कोणालाही सोपी नाही. चुरस आहे. तरंगत्या मतदारांच्या हाती निकाल आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपाला ट्रान्सफर झाली आहेत असे दिसले, पण भाजपा आणि शिवसेना यांच्यात परस्परांना मत चांगल्यापैकी ट्रान्सफर झाली. महाआघाडीमध्ये सध्या संशयाचे वातावरण आहे. फोडाफोडीचे चालू आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड दिसते. मतदानाला अजून 2 महिने आहेत. मधल्या काळात बरेच काही घडणार आणि बिघडणार आहेत. हायकमांडनेही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. अमित शहा खास मुंबईत येऊन गेले. लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजपा नेत्यांना विजयाचा गुरुमंत्र दिला. 4 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दणका बसला. त्यावरून कोणी विधानसभेचा अंदाज बांधत असेल तर त्याची फसगत होईल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह चालवला. युतीच्या कार्यकर्त्यांनी उदासीनताही भोवली. लोकसभा निवडणुकीतले मतदान पहिले तर अवघ्या 2 लाख मतांचा फरक आहे. त्यामुळे आता भाजपा अलर्ट मोडवर आला आहे. लोकसभा निवडणुकीत 30 जागा मिळाल्या म्हणून महाआघाडीच्या नेत्यांचे नाचणी सुरू आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा मूलभूत फरक आहे. विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न भाव खाऊन जातात. नेता कोण हेही पाहिले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आगामी निवडणूक लढवली जाईल असे महायुतीने मागचे जाहीर केले आहे. अडचणीच्या प्रसंगी धावून जाणारा मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणक्य आहे. महायुतीच्या या जमेच्या बाजू आहेत. या जोडीला महायुतीने यावेळी एका मास्टर स्ट्रोक खेळला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चमत्कार करेल. सुमारे 1.5 कोटी बहिणींना दरमहा 1500 रुपये सरकार थेट त्यांच्या खात्यात पाठवत आहे. या योजनेचे महायुती सरकारबद्दल गरीब बहिणींमध्ये एक प्रकारचे आत्मीयतेने नाते जुळले आहेत. महायुतीची एक मोठी व्होट बँक या योजनेच्या निमित्ताने तयार झाली आहे. तुम्ही लिहून ठेवा, या वेळचे निकाल विरोधकांचा सुपडा साफ करणार आहेत. दुसरा एक मोठा फरक सध्या दिसतो. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये दिसलेली एक वाक्यता आता बेपत्ता आहे. निवडणुकीचा पत्ता नाही, मात्र महाआघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून झालेली हाणामारी नुकतीच महाराष्ट्राने पाहिली. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायला शरद पवार तयार नाहीत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवा असे जाहीरपणे सांगत शिल्लक सेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी केलेली आदळआपट फुकट गेली. मुख्यमंत्री पदात रस नाही असे सुरुवातीला सांगणारे शरद पवार आता अचानक रस घेऊ लागले. शरद पवारांनी किती बेंडकोळ्या काढल्या तरी पवारांची ताकद 50 जागांच्या आत आहे. बोलायचे तसे करायचे नाही हा पवारांचा खाक्या राहिला आहे. शेवटपर्यंत संभ्रमावस्था ठेवण्याचा स्वभाव यावेळी पवारांना संपवेल. पवारांना देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते, म्हणून उद्धव ठाकरेंना आणले. फडणवीस सलग 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले असते तर शरद पवार यांचे राजकारण केव्हाच संपले असते. धूर्त पवारांनी उद्धव यांची कमजोरी हेरली. अमित शहा यांच्याशी बंद दाराआड चर्चा ही सारी बोगस स्टोरी नंतर रचली गेली. आता शरद पवार यांना आपल्या मुलीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करायची आहे. जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे म्हणजे विलासराव देशमुखांना दिले आणि बदल्यात मलाईदार खाती घेतली. पुतण्यालाही चान्स दिला नाही, म्हणूनच अजितदादा यांनी वेगळी दुकान थाटले. शरद पवारांना आपल्या अशक्तपणाचा अंदाज आला असणार. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कधी भाव दिला नाही. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले जाते ते त्यामुळेच. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाळे फेकण्याची सर्कस पवारांनी चालवली आहे. अलीकडे त्यांनी 2दा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, पण शिंदे म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत हे कळायला त्यांना वेळ लागेल. आयुष्याच्या संध्याकाळी पवार दिवसेंदिवस एकटे पडत चालले आहे. मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर उद्धवही हात सोडतील. काँग्रेसवाले तर शरद पवारांना नेहमी पाण्यात पाहत आले आहेत. काँग्रेसकडे नेते डझनाने आहेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार. मात्र सर्वसामान्य नेता असे नाही. राहुल गांधी म्हणतील तो देव. त्यामुळे एकमेकांचे पाय ओढण्यापलीकडे महाविकास आघाडीमध्ये काही होणार नाही. मतदारांना महायुतीशिवाय पर्याय नाही अशी आमची राजकीय परिस्थिती आहे. पण निवडणुकीचा विचार करता केवळ महाविकास आघाडी आणि महायुती यांचा
विचार करून चालणार नाही। लहान मोठे अर्धा डझन पक्ष मैदानात आहेत। ही विधानसभा निवडणुकीत आहेत। नागपूरचीच खूप जुनी निवडणूक सांगतो। काँग्रेसचे नेते अनीस अहमद अवघ्या 4 मतांनी हरले होते। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भाजपाचे 8 ते 9 जागांचे नुकसान झाले। 2019च्या निवडणुकीत वंचित आघाडीमुळे दोन्ही काँग्रेसच्या 12 जागा पडल्या। लहान पक्षांची थोडी का होईना ताकद आहे। यावेळी या लहानसहान मिळून डझनभर पक्ष मैदानात उतरणार आहेत। मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघात उमेदवार मैदानात उतरवू असे मागचे जाहीर केले आहे। मुंबई, ठाणे, नाशिक याबाबत राज ठाकरेंची ताकद आहे। राज ठाकरे कोणाची मतं खाणार हाही प्रश्न आहे। याशिवाय बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर असे सुमारे अर्धा डझन पक्ष लढणार आहेत। ते कोणाची आणि किती मते खातात त्यावर निकाल खालीवर होऊ शकतो। कधी त्रास न देणारा मराठा फॅक्टर यावेळी धूम करतो आहे। जरांगे पाटील मराठवाड्यात जोरात चालणार। निवडणूक समाजावर गेली तर अवघड आहे। महाराष्ट्राचा तसा इतिहास नाही, पण जरांगे पाटील चालले सारेच गणित बदले। मतदार सरकले तर त्रिशंकू विधानसभा येऊ शकते। त्यामुळे मतदारावर यावेळी मोठी जबाबदारी आहे। त्यांनी भावनेच्या भरात न जाता राज्याच्या हिताचा विचार करून मतदान केले पाहिजे। अशाच नवीन घडामोडी अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।